नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बेलोडी गाव येथे सध्या आपण आहोत आणि हनुमान जयंतीचा उत्सव आपण जर पाहिला तर मागील 60 वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने बेलोडी गावामध्ये साजरा केला जातो आणि आताही आपण जर पाहिलं तर मोठ्या भक्तिभावाने ही मिरवणूक जी आहे ती ग्रामस्थांची निघालेली आहे. एक मिनिट. पालखीचा घेतो पालखी. आवाज दिला तर एक मिनिट. दादा दादा इथे बघा. मोठा झालाय. भव्य दिव्य हा पालखी सोहळा आपल्याला बेलोलीमधून निघालेला पाहायला मिळतो आणि मागील 60 वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती सर्व ग्रामस्थांनी जपलेली आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर वाजत गाजत ही मिरवणूक जी आहे ती
ही पालखी जी आहे ती बिलोली गावातून निघालेली आहे आणि संपूर्ण हा रस्ता आपण जर पाहिला तर इथे सुंदर अशी ही सजावट ही करण्यात आलेली आहे. दुसरीकडे गेले कोण बोलेल का? आहे काय बोलायला आहे पटकन थांबलं. मोठ्या प्रमाणात बाईट आहे ना बाईट. एक उत्सव एक जल्लोष ग्रामस्थांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहे ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर काय सांगाल, 60 वर्षांची परंपरा आहे, ग्रामस्थांमध्ये एक उत्साह आनंद पाहायला मिळतो. ग्रामस्थांमध्ये एवढा उत्साह होता की पालखी मिरवणूक कधी निघणार आहे या आजच्या दिवसाची मला वाटतं महिनाभरापासून वाट बघत होते. सर्वांनी चांगली वेशभूषा केली आणि इतका उत्साह आहे की आमच्या ज्या माहेरी गेलेल्या सासरी गेलेल्या मुली होत्या त्या सुद्धा आपल्या मुलाबाळांसह इथे पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. एवढा बेलवलीकरांमध्ये उत्साह आहे. 60 वर्षांची परंपरा आहे, खरं तर दशक ही परंपरा चालत आलेली आहे. आपण सगळे ग्रामस्थ ती परंपरा जपतायत, कसा आनंद होतो? आनंद नक्कीच आहे. आमच्या पूर्वजांनी जे पालखी मिरवणूक काढली त्याला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ती परंपरा आमच्या 3री-4थी पिढी आहे ती जपलेली आहे आणि ही परंपरा अशीच कायम चालू राहील. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं ग्रामस्थांमध्ये एक आनंद आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर हा आनंद ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतो. काकांची पाहिजे 60 वर्षाची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थांमध्ये उत्साह आनंद पाहायला मिळतो. पिढ्यानपिढ्या येत असलेली परंपरा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जपली जाते. कसा आनंद होते? काय खूप आनंद होतोय. सर्व गाव एकत्र येतोय आणि सर्व व्यवस्थित कार्यक्रम होते दरवर्षीप्रमाणे. हे आमचे भारत पाटील हे परत हे आमचे समाजसेवक भारत पाटील आता हे बोलतील मला. दादा ही परंपरा ग्रामस्थांच्या माध्यमातून जपली जाते. कसा आनंद होतो? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात आमचा हनुमान जयंती उत्सव पार पडत आहे. अगदी म्हणजे प्रत्येक वर्षी खूप वर्षापासूनची परंपरा आहे. पालखी उत्साहात निघते, मानाची पालखी असते आणि दरवर्षी आजच्या दिवशी भंडारा असतो, पूजा असते. साधारणतः 3,500 ते 4,000 लोक इथे महाप्रसाद घेतात आणि सर्व गुण्यागोविंदांनी सर्व सहभागी घेतात. इथे कोणत्याही कुठल्याही प्रकारचं राजकारण वगैरे नसतं. सगळे मिळून मिसळून सगळे एकत्र येतात. त्यांच्या उत्साहाचं वातावरणात सर्व पालखी आमची संपन्न होतात. हे आमच्या गावाचे ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे हा वर्ष 60वा वर्ष आहे आणि उत्साह आमच्या गावात जो असतो म्हणजे हनुमान उत्सव कधी येतो आणि कधी आम्हाला सगळ्यांना नाचायला भेटतो. ही परंपरा आज 60 वर्ष झाली. ही परंपरा चालू आहे आणि आजची अखंड चालू राहील. म्हणजे आमच्या गावातल्या लहान मुलापासून बायकापासून वयोवृद्धापासून आतापर्यंत सगळे नाचत असतात आणि हाच उत्साह कायम राहील. दादा सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले 60 वर्षाची परंपरा काय सांगतो? आमचा बेलोली गावचा हा सर्वात मोठा उत्सव असतो हनुमान जयंती. इथे सर्व गावातल्या महिला पुरुष परत छोटे बालकं वगैरे सर्व इथे उपस्थित असतात आणि हा कार्यक्रम आमचा एवढा जोरात होतोय. बेलोली गावचा तुम्हाला दिसत असेल सगळे गावातले प्रत्येक नागरिक आहे इथे. हा आमचा गावातला एकदम सर्वात मोठा सण आहे आणि या सणाला सगळे महिला पण वैयक्तिक नृत्य डान्स करतात, जेंट्स करतात. हा कार्यक्रम आमचा खूप जोरात असतो. ओके. ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत. ग्रामस्थांमध्ये एक आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. आज पालखी निघालेली आहे, ग्रामस्थ एकत्र आलेले 60 वर्षाची परंपरा. 60 वर्षाची पालखी आहे. आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा तोच जोश आहे आणि ही आमच्या गावाची एकी आहे की प्रत्येकजण आपल्या कामातनं व्यस्त असूनही या वेळेला सगळी कामं शेजारी टाकून सर्व एकोप्याने जवळ येतात. यात कोणत्याही प्रकारचं मतभेद नसतं. बोल बजरंग बली की जय! बोल बजरंग बली की जय! अरे वा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 60 वर्ष झाल्यानंतर इतका उत्साह कधी यापूर्वी पाहिला होता. 50 वर्ष झाली तेव्हा पण इतका उत्साह होता. त्यापेक्षा डबलनी उत्साह आता 60 वर्ष झाले तेव्हा आले. आपण पाहिलं ग्रामस्थांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतं आणि पालखी जी आहे ती गावातून
ग्रामस्थांसोबत आपण संवाद साधणार आहोत. 8 वर्षांची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थांमध्ये आनंद आहे. सर्व एकत्र आलेले आहेत. काय दरवर्षीप्रमाणे एक गाव एक पालखी याप्रमाणे हे 60वं वर्ष आहे. सगळे गावातली सगळे महिला वर्ग, सगळे मित्र मंडळी, सगळे गावातले वरिष्ठ लोक सगळे हा पालखीचा आनंद घेतात आणि दरवर्षी एक गाव एक पालखीप्रमाणे तुम्ही बघू शकता का सगळे पालखीचा आनंद घेतात सगळे. पाहिलं एक गाव एक पालखी मागील 60 वर्षांपासून ही परंपरा जी सगळ्यांना जपली जाते.